हाय, रविवारची सकाळ तुमची थोडी आळशी होते का? माझं मात्र असं अजिबात नसतं. रविवारी सकाळी उठल्या उठल्या डोळ्यासमोर घरातली सगळी कामं माझे फिरायला लागतात. जाळ्या साफ करायच्या आहेत, रविवारी करू. खिडक्या साफ करायच्या आहेत, रविवारी करू. अरे, फरशी पुसायची आहे, या रविवारी नक्की करू. असं म्हणत म्हणत रविवारी ढकलून ठेवलेली ढिगभर कामं मला सकाळी उठल्या उठल्या आठवतात. आज सुद्धा तसंच झालं. सकाळी उठल्या उठल्या ठरवलं, आज ना बाहेरून नाही तर घरातल्या अगदी आतल्या कोपऱ्यापासून स्वच्छतेला सुरुवात करायची. बरेच दिवस राहिलेली ही खिडकी आज मी स्वच्छ करायला घेतली, कारण आपण नेहमी बाहेरून स्वच्छता करतो आणि डीप क्लिनिंग कोण बघणार आहे म्हणून राहून देतो. आज मात्र मला ही खिडकी अगदी मनापासून साफ करून घ्यायची होती. इथे राहायला आल्यापासून ही खिडकी साफच केली नव्हती. सगळ्यात आधी जाळ्या काढून घेतल्या. बाहेरच्या दिसणार नाहीत कदाचित, पण घरातली अगदी बारीक जाळी सुद्धा घरातल्या बाईला रोज डोळ्यासमोर फिरत असते. जाळ्या काढून झाल्यानंतर कलर लावायचा जो ब्रश असतो ना, त्याने खिडकीमध्ये अडकलेला सगळा कचरा काढून घेतला. त्यानंतर एक छोटीशी ट्रिक वापरली. वहीचा जो पुष्ठा असतो ना, त्याचा असा चमचा बनवला आणि त्याने खिडकीमध्ये अडकलेली सगळी धूळ काढून बाहेर फेकून दिली. एवढंही करून मन भरलं नाही, त्यामुळे पाणी टाकून सगळं स्वच्छच करून घेतलं. पण या नादामध्ये आता दुपार झाली आहे आणि माझे पाय मात्र थरथर कापायला लागले. मी आता पटकन स्वयंपाक करून जेवून घेते. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.